समाधानकारक पावसावर आळ्यांची सावट, पिकांना 30% नुकसानाचा अंदाज। सोयाबीन मूग पिकावर आळ्यांचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेत। देवणी तालुक्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली होती। कोरड्या पडलेल्या पिकांना पाणी मिळाल्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी यासह इतर पिकांनी जोम धरला। माळरान हिरवाईने नटलं आणि भरघोस हंगामाची आशा निर्माण झाली। वलांडीसह देवणी तालुक्यात गेल्या आठवड्यात थोडाफार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली होती। कोरड्या पडलेल्या पिकांना पाणी मिळाल्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी यासह इतर पिकांनी जोम धरला। सबंध परिसरात हिरवाईने परिसरातील माळरान नटले आणि हंगामाची आशा पल्लवित झाली। दिनांक 8/8/2025 पर्यंत देवणी तालुक्यातील पर्जन्यमान मंडळ विभाग याप्रमाणे असं दर्शवते। देवणी 2 173 मिलीमीटर, बोरोळ 4 193 मिलीमीटर, वलांडी 2 201 मिलीमीटर। आजचे एकूण 8 567 तर सरासरी एकूण 2.66 इतका पाऊस झाला आहे। सदरची आकडेवारी ही मिलीमीटरमध्ये आहे। यावरून देवणी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे। पावसाळ्याचे 2 महिने संपूनही आजपर्यंत कोठेच पाणी साचलं नसून विंधन विहीर व विहिरींना पाणी आलं नसून शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात पावसाळ्यातील पडणाऱ्या मोठ्या पावसाची शेतकरी प्रतीक्षा करत आहे। मात्र या आनंदावर आळ्यांच्या प्रादुर्भावाचे काळे सावट पडू लागले आहे। विशेषतः सोयाबीन व मूग पिकावर पाणी कुडतडणाऱ्या आणि शेंगा पोखरणाऱ्या आळ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढलं आहे। काही ठिकाणी उडीद व तूर पिकांनाही फटका बसत आहे। अळीच्या हल्ल्यामुळे पानगळ, फुलकळी गळणे, शेंगा अपूर्ण राहणे आणि पिकांची वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसून येत असून उत्पन्नात 25 ते 30% घट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली असली तरी अपेक्षित परिणाम मिळत नसल्याचे सांगितलं। शिवाय औषधाचे दर चढे असल्याने एकरी 1500 ते 2000 रुपयांपर्यंतचा खर्च वाढत आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांना अळीचा प्रादुर्भाव दिसताच त्वरित फवारणी करणे, योग्य कीटकनाशके वापरण्याचे, फेरफटका वाढवण्याचे आणि फेरपालट पीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केलं आहे। दरम्यान हवामान खात्याने पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांच्या नजरा आता सरकार व कृषी विभागाच्या मदतीकडे लागल्या आहेत। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।